जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, भावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. विठ्ठल अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. खाप टाकली तर मला काहीच कळत नाही, आवाज कमी करणं झालं त्यांचं चाल झाली. आता मला या आवाजात बघा, ज्या त्यावेळेस त्यांना त्यांच्या वेळेस मांडलं पाहिजे, कीर्तन श्रवण झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने मातुलेश्वर भगवंताच्या या दिव्य प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या महापर्वणीच्या निमित्ताने, महापर्वाच्या निमित्ताने चालत असलेला हा पुण्यपावन क्षेत्र मातुरी या ग्रामभूमीमध्ये दिव्य उत्सव अखंड हरिनाम सप्ताह अव्याहत 34 वर्षापासून या मंदिराचं ट्रस्ट, ग्राम विकास मंडळ ट्रस्ट आणि या उत्सवावर नितांत श्रद्धा असलेली, या देवस्थानावर नितांत प्रेम करणारे सर्व माता भगिनी, पुरुष बांधव, सप्ताह कमिटी, उपस्थित सर्व गायक वादक, सुंदरशी महाराज मंडळी, गुणवान मंडळी, मृदंग वादक महाराज असेल, गायक सर्व महाराज मंडळी असेल, सर्व बाल गोपाळ मित्र मंडळ असेल, परिसरातून आलेले वारकरी सर्वांच्या भक्तिपूर्वक आग्रहाने चालत असलेला हा भगवंताचा दिव्य उत्सव. या उत्सवातील ही सेवा परमात्मा चरणारविंदी समर्पण करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग निवडला. विठ्ठल शारदा शारदा भोज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं प्रियात्. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडन मंडनाम. तरुण तुलसी माला कंधरं कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि.
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस हृदय प्रदेशं विनीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि विठ्ठल काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या मातोरी गावचा आणि माझा तसा बऱ्याच वर्षाचा संबंध आहे, ऋणानुबंध आहे. 20-25 वर्षापासून मातोरी या गावाची ऋणानुबंध आहे आणि मध्ये 5-7 वर्ष येणं नाही झालं, पण तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनासाठी आणि याच देवस्थानामध्ये हे 2-3 वर्षापूर्वी येऊन गेलो त्या सुनील भाऊ शिंदेच्या आणि पूज्य पिताजींच्या वर्ष श्राद्धाला. सर्व ही परिसरातली ही मातोरीतली सर्व मंडळी इथलेच आहे असं नाही, तिथले माझ्या जवळचे ओळखीचे सर्वच आणि ओळखीचे मंडळी आहे. आणि आता हरिभक्त पाटलांनी आठवण केली, संपर्क केला आणि सेवा करण्याचा योग आला. विठ्ठल वातावरण आहे, फक्त थोडस वाटतं येताना दोन्ही मंडप पाहिले. माझा मनाचं सांगतो की एवढं सुंदर देवस्थान आहे, एवढं पूर्वीपासून चालत आलेलं हे देवस्थान आहे, एवढं सुंदर हे भगवंताचं देवस्थान, या ठिकाणी ती मंडळी जर असते तर अजून आनंद आला असता. विठ्ठल कुणाला नाव ठेवायचं नाही, फक्त एकच म्हणायचं ईश्वर इच्छा बली अशी, ही भगवंताचं मनोगत असावं, ईश्वराची इच्छा असावी. म्हणूनच होतं आपल्या मनाने होत नाही, त्याचीच इच्छा असेल कोणाच्या आणि अंतःकरणाला स्फुरून दिलं आणि तसं झालं, हरकत नाही. जास्त दिवस नसतं, एखादं वर्ष असतं. विठ्ठल सुंदर असा उत्सव आहे, 1 महिनाभर आणि अधिक मासाचा हा उत्सव चालतो. चांगला मला अनुभव या गावचा, सर्व मंडळीचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही जरी मला विसरले असेल, पण मी चेहरे पाहिल्यानंतर मला सर्व मातोरीचा आणि आराखडा काय असेल 7-12 सर्व पाठ आहे. कोणाचं क्षेत्र कुठून कुठे आहे एवढं सर्व पाठ आहे, कारण पाटलांचा माझा 25-30 वर्षापासून संबंध. सुरुवातीलाच या ठिकाणी आलो कीर्तनासाठी, त्या संबंधाने आलो आणि त्यामुळे हा सर्व परिचय आहे. त्यामुळे तो परिचय या ठिकाणी न बघता आपण अभंगाच्या परिचयाकडे येऊया. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करून भगवंताचे सर्वांगाने दास झाल्यानंतर काय फायदा होतो, भगवान परमात्मा त्या भक्तासाठी काय करतो, भगवंताचे दास झाल्यानंतर अंतःकरणातली मनाची अवस्था कशी होते आणि सुख आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये माणसं विचलित होतात की अविचलित राहतात, हा अनुभव तुकाराम महाराज या अभंगात व्यक्त करतात. विठ्ठल महाराज इतका सुंदर मृदंग वाजवतात, असं वाटतं फक्त तुमचा मृदंगच ऐकावं. आता मलाही बोलायला बोलवल्यामुळे तुमच्याकडे असा हात करावा लागतो, नाही तर खरोखर मनापासून असं वाटतं की तुमचंच ऐकावं. एवढं सुंदर गायन करणारे आणि एवढे बालगोपाळ आणि नाचतायत, आनंद वाटतोय, खरोखर समाधान आहे. आणि त्यात अजून व्हिडिओ शूटिंग सारखं दिसलं तर मला अजून पूर भरून आला, हे की नाही, पण बरं आहे, चला काय हरकत नाही. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा भक्तांच्या प्रेमामुळे, भगवान परमात्मा संतांच्या आणि दास्यत्वाच्या आणि प्रेमामुळे काय करतो याचं चिंतन तुकाराम महाराज सांगतात. तुकोबराय सांगतात, आम्ही शब्द तुकोबरायांनी प्रथम वापरला. आम्ही यातले मुद्दे विचार घ्यायचे, डोक्यात घ्यायचे किंवा समोर आणायचे. संत वाङ्मयामध्ये आम्ही शब्द तुकोबराय वापरतात. वास्तविक संत हे आम्ही शब्दाच्या विरुद्ध असतात. आम्ही मी हा शब्द परमार्थामध्ये शोभत नाही, योग्य वाटत नाही. संसारामध्ये मी असा आहे, संसारामध्ये आम्ही असं आहोत हे बोललं जातं, पण परमार्थामध्ये तो शब्द नाही. पण तरीही संत या ठिकाणी तुकोबराय आम्ही शब्दाने अभिमान व्यक्त करतात की काय याचं आणि माणसाला गुढ वाटतंय. खरोखर आहे, संसारामध्ये काय केलंय हे मी केलं, ते माझं आहे, ते आमचं आहे,
आपण आम्ही शब्द वापरतो. अभिमानयुक्त असतो, ज्याच्यामध्ये अभिमान असतो, अहंकार असतो, त्याला मी व आम्ही बोलतात. संत या अभिमानाच्या अहंकाराच्या विरुद्ध असतात. कारण विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा विद्वान ज्ञान आहे त्यामध्ये, पण तरीही ते ज्ञानोबराय सांगता येहवी तरी मी मूर्खो. एवढं आहे, एवढं असूनही एवढं नम्रपणा आहे. ज्ञानोबराय ना तुकोबराय सुद्धा सांगतात मी नम्र आहे, ना ज्ञानोबराय सांगतात मी नम्र आहे. संतांचा बाणा हा नम्रतेचा आहे. मग जर नम्रतेचा संतांचा बाणा आहे तर या अभंगामध्ये आम्ही शब्द या ठिकाणी अभिमान दाखवतो का? तर नाही. आम्ही शब्दाने तुकोबराय या ठिकाणी अस्मिता व्यक्त करतात. विठ्ठल अभिमानामध्ये अज्ञान असतं ना अस्मितेमध्ये ज्ञान असतं. त्यामुळे जगाला संतत्व कळावं, जगाला संतत्व कळत नाही आणि ते कळत नाही याकरता कळून देण्याकरता स्वतः आपलं आम्ही ह्या शब्दाने तुकोबराय दास्यत्वाचा परिचय तुकोबराय करून देत आहे, संतत्वाचा परिचय करून देतात तुकोबराय. आपल्याला 2-3 चरणाचं चिंतन करायचं जास्त नाही, पण एक थोडस आमच्या हरीच्या दासांना त्रैलोक्यात भीती राहिली नाही. तुकोबराय सांगतात त्रैलोक्यात भीती राहिली नाही. त्याचं कारण काय? कारण भगवान परमात्मा त्रैलोक्याधीश देव आमच्या मागे आणि पुढे उभा राहतो, आम्हाला संकटातून आणि कोड्यातून वाचवतो, सांभाळतो. त्यामुळे आम्हाला त्रैलोक्यात भीती राहिली नाही. कारण काय? फक्त एकच, आम्ही त्यांचे सर्वांगाने दास झालो. एवढंच नाही, आम्ही म्हणून तसा तो परमात्मा होतो, आमच्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये तो धावून येतो. त्याचं कारण काय? फक्त आम्ही दास झाल्यामुळे एवढी आमच्यामध्ये पावर आली. असा जर आमच्यासाठी तो देव करत असेल, आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर जर देव एवढं करत असेल, तर आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये सुखात असो किंवा दुःखात असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या विठोबाचं सुखाने गुणानुवाद करू, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल परमार्थ करत असताना परमार्थ भावनेने केला जातो आणि बुद्धीने केला जातो. पण संसार आणि परमार्थाच्या 2 गोष्टी जर 2 टेबलकडे आपण पाहिलं तर संसाराच्या टेबलकडे जर लक्ष दिलं तर संसारामध्ये बुद्धीला प्राधान्य दिलं जातं आणि परमार्थामध्ये अध्यात्माकडे भावनेला प्राधान्य दिलं जातं. बुद्धीचा आणि भावनेची जेव्हा सांगड बसते तेव्हाच परमार्थ सफल होतो. जेव्हा बुद्धी आणि भावनेची सांगड बसत नाही तेव्हा परमार्थात त्या शंका माणसाच्या सुटत नाही. थोडक्यात बघा, संसारामध्ये बुद्धीला प्राधान्य आहे, भावनेला प्राधान्य नाही. संसारामध्ये जिथं बुद्धी चालते, जे दिसतंय चक्षुर्वय सत्यम डोळ्याने दिसतं आणि बुद्धीला पटतं, तेच संसारामध्ये मान्य केलं जातं. संसारामध्ये भावनेला तेवढंसं महत्व दिलं जात नाही. पण परमार्थामध्ये क्वचित प्रसंगी बुद्धी आणि भावनेचा जेव्हा प्रश्न येतो त्या बुद्धीच्या अंगाला आणि कमी किंमत दिली जाते, भावनेच्या अंगाला जास्त किंमत दिली जाते. तेव्हाच परमार्थाचे कोडे उलगडत असतात, गणित सुटत असतात. प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. जगाचा नियम आहे, संसारातल्या व्यवहाराच्या बुद्धीच्या क्रियेने अंगाने जर पाहिलं तर जगाचा नियम आहे रेडा बोलत नाही. रेडा बोलत नाही हा संसारामध्ये रेडा बोलत नाही. आजपर्यंत कुठलाच रेडा बोललेला पाहायला मिळत नाही. बुद्धीच्या अंगाने पाहिलं तर रेडा बोलत नाही, पण भावनेच्या अंगाने पाहिलं तर आपल्या ज्ञानोबराने रेडा बोलवणार. भिंत चालत नाही, बुद्धीच्या अंगाने पाहिलं शक्य नाही, भिंत कधी चालत नाही. संसारामध्ये पाहतोय भिंत चालत नाही, जड आहे, पण तरीही भावनेच्या अंगाने पाहिलं तर अध्यात्माचं गणित तेव्हा सुटतं जेव्हा भावनेला किंमत द्याल तेव्हा. चालविली जड भिंती का? भावनेच्या अंगाने पाहिलं तर परमार्थाचे गणित सुटत असतात आणि संसाराचे गणित सोडण्याकरता बुद्धी वापरावी लागते. विठ्ठल आणि मग त्या परमार्थामध्ये कोणतीही क्रिया करत असताना परंपरेने ती क्रिया केल्यापेक्षा तिला बुद्धीचं अंग असावं, म्हणजे ज्ञानाचा डोळा असावा, डोळसपणा असावा आणि भावनेचं अंग असावं. भावनेचं अंग असेल आणि डोळसपणा जर असेल तर तो परमार्थ आपला सफल होतो. नाहीतर नुसतंच भावनेचं अंग आहे आणि त्याला ज्ञानाची सांगड नसेल तर ती क्रिया आपल्याला कधी कधी अंधश्रद्धेकडे घेऊन जाताना दिसते. फक्त बुद्धी नाहीये, ज्ञान वापरायचं नाही. मग गतानुगते के लोके न लोक परमार्थिका. ते गेले म्हणून आम्ही जातो. तुम्ही काय गेले? मागचे गेले म्हणून आम्ही, ते गेले म्हणून आम्ही जातो. याला म्हणा गतानुगते के लोके न लोक परमार्थिका. परंपरेने क्रिया केल्यापेक्षा, परंपरेने परमार्थामध्ये चालल्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, विचार करावा आणि मग त्यांच्या मागे जावं. विठ्ठल
सरळ सांगतो एका वाक्यात, डोळे झाकून संत विचाराच्या मागे जावं. बस डोळे झाकून जायचं असेल तर फक्त संत विचाराच्या मागे जावं, बाकी इतरांच्या मागे 4 हात लांब राहावं, दूर राहावं. कुणापासून 4 हात दूर राहावं? शास्त्रकारांनी एका श्लोकामध्ये सांगितलंय, 5-6 जणांपासून 4 हात आपण दूरच राहा, दूर राहा. कुणाच्या पासून? पहिलं सांगितलं गजम, हत्तीपासून दूर राहा. का हत्ती तर गरीब आहे नाही? जर गरीब म्हणावा तर 15-20 वर्षापूर्वी पंढरपूरला गोपाळपूरच्या त्या पुलावर आषाढी वारीच्या निमित्ताने आलेला गजानन महाराजांचा, शेगावकर गजानन महाराजांचा हत्ती त्यांनी एवढा उन्माद केला, अनेक लोकांचा जीव गेला होता. आपल्याला आठवत असेल बघा जुन्या मंडळीला. का? हत्तीपासून दूर राहा, गजम 4 हात दूर राहा. पुढे सांगितलंय खरम, खर म्हणजे गाढव, गाढवापासून दूरच राहावं. काय? गाढवापासून 4 हात दूर राहावं, कारण ते बोलून सांगून गाढव आहे. विठ्ठल गाढव आहे, त्याला उपकारी जाणीव नसते, त्याला गाढव म्हणतात. गाढव शब्दाचं चिंतन आमचे गुरुवर्य वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला आमचे गुरुवर्य मारुती बाबा विनोदाने आणि पाठामध्ये आम्हाला सांगतात, गाढवाचं विनोदाने सांगायचे. गाढव असा प्राणी ते सांगतात की जगातले इतर जे प्राणी आहे ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुधारतात आणि उन्हाळ्यात वाळतात, पण गाढव असा प्राणी आहे उन्हाळ्यात सुधारतो आणि पावसाळ्यात हिवाळ्यात वाळतो, त्याला गाढव म्हणतात. कसं काय? मगुरजी बाबा सांगतात की गाढवाला चरत असताना मागे वळून पाहायची सवय, किती खाल्लं. पावसाळ्यात हिवाळ्यात जिकडे तिकडे हिरवगार असतं, ते चरत चालतं, मागे पाहिलं ते हिरवं कसं दिसतं आणि ते विचार करतात आपण काहीच खाल्लं नाही, काहीच खाल्लं, खाऊ नाही, काहीच खाल्लं नाही, या चिंतेनेच ते झुरतं आणि जळतं आणि बारीक होतं. उन्हाळ्यामध्ये कुठेतरी केळीच्या साली, कागदाचे कपडे काहीतरी पडलेले असतात, ते खाल्ले, मागे वळून पाहताना सर्व साफ केलं, खायला कमी असतं पण समाधानाने सुधारतं. विठ्ठल गाढव असतं, त्याला गाढव बोलतात. अजून गाढवाची खुबी सांगू का? गाढवाची खुबी आहे, गाढवाचा मालक त्याला संध्याकाळी उकरी देऊन आणि आपल्या ठिकाणावर आणलं. खुंटा असतो, त्याला पायाला बांधायला दोर लागत नाही. आपण बघा चांगलं, गाढवाला बांधायला दोर लागत नाही. मग त्या खुंट्याजवळ गाढवळून आणलं की त्या मालकाने फक्त त्याच्या पायाला असं बांधल्यासारखा हात लावायचा आणि मालकाने निघून जायचं. सकाळी मालक येऊन हात लावेल पायाला तेव्हाच त्याची जागा सोडतो, तोपर्यंत जागा सोडत नाही. का? मालकाने नुसता बांधल्यासारखं केलं तरी मला बांधलं आहे असं ते समजतं, त्याला म्हणावं. म्हणजे बांधलेलं नसतं पण मी बांधलेलं आहे असं समजतं, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बांधला हो कीर्तनाला नाही हो, जमत नाही, बांधलेला नाहीये पण बांधलं समजतो, त्याला म्हणावं गाढव. विठ्ठल बोलतात देवाने सर्व लोक एखादा माणूस गाढवासारखं वागू लागलं त्याला गाढव म्हणतात, पण गाढवामध्ये देवाने एक विशेष दिले बघा. जगामध्ये शास्त्रकार सांगतात, एक श्रीमद भागवतात वर्णन आलंय, यह कलयुग कर परम प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा, कलयुग केवल नाम आधारा, म्हणे सुमीर नर उत्तर ही पारा, सुमीर सुमीर नर उत्तर ही पारा. कलियुग दुर्गुणाने युक्त आहे, पूर्ण दुर्गुण भरलेली या कलियुगामध्ये, सर्व वाईटच भरलेले मान्य आहे, पण तरी या कलियुगामध्ये एक सद्गुण आहे, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर उद्धार होतो, हा कलियुगाचा सद्गुण आहे. तसं गाढव असेल मान्य, पण त्यामध्ये देवाने एक विशेष दिलेला आहे. पूर्वीच्या काळात राजे लोक जर सैन्य घेऊन कुठे चालले, युद्धासाठी काही चालले, तर सैन्य घेऊन चालल्यानंतर शत्रूने पाण्यामध्ये विष जर टाकलं तर एवढ्यांना प्राणाला मुकावं लागेल, म्हणून एक गाढव त्या सैनिकाच्या बरोबर असायचे. अगोदर त्या ओढ्यातलं, त्या नाल्यातलं, त्या विहिरीतलं पाणी काढायचं, गाढवाला पाजायचं. गाढवाने जर पाणी पिलं नाही तर समजायचं ते विषिक्त पाणी आहे, आणि गाढवाने जर पाणी पिलं तर ते पाणी चांगलं आहे, मग सर्वांनी वापरायचं. एवढं ज्ञान भगवंताने उपजत त्या गाढवाला दिलंय. विठ्ठल असेल तरी गाढवापासून 4 हात आपण दूर राहून त्याच्या मागे जाऊ नये. कारण का? काय झालं, असंच जंगलामध्ये गाढव जातो आणि चालत असताना त्याच्या मागच्या खुरीमध्ये काटा मोडला, मागच्या पायामध्ये. आता पुढच्या पायात मोडला तर थोडं साहजिक, पण मागच्या पायात काटा मोडल्यावर जनावर काय करेल आपण शेतकरी मंडळी? तो पायातला काटा त्याला मोडला, ते गाढव बघू लागलं, काटा काढण्याचा प्रयत्न असे गोल गोल फिरू लागला. आता पायातला काटा मागचा त्याला काढता येत नाही, गोल गोल फिरतोय गाढव. बराच वेळ झाला, असह्य वेदना झाल्या, काटा आर पार मोडला, रक्तबंबाळ पाय झाला आणि गाढव एका जागेवर बसून राहिलं.
तास 2 तास झाले त्या जंगलामध्ये जवळ कोणी येत नाही. विवळतय वेदनेने आणि विवळतय कणतय ते गाढव. एवढं त्याच्या काट्याने आणि त्याला वेदना होऊ लागल्या. मागच्या पायात काटा मोडला. रस्त्याने एक कोल्हा जात होता. कोल्ह्याला त्याने हात मारले. कोल्होबा ओ इकडे या. पुढे काय? अरे माझ्या पायात काटा मोडलाय, मला असह्य वेदना होतात, माझ्या उपकार करा. एवढा काटा काढा, माझ्या उपकार होते, मला चालता येत नाही, काढावं काटा. कोल्हा बिचारा माळकरी असेल, ऐक नाही, माळकरी असेल, दयाळू होता. कोल्हा जवळ आला आणि त्यालाही त्याचा ते पाहिला चेहरा गाढवाचा रडतोय. अरे रक्तबंबाळ पाय झालाय, आरपार काटा भरलेला आहे. कोल्ह्याने अलगद त्या गाढवाच्या पायातला काटा काढला आणि वेदना थांबल्या. गाढवाला हायसं वाटलं, बरं वाटलं. आता एवढ्यावर थांबव ना, पण ज्या कोल्ह्याने त्या पायातला काटा काढला त्याच पायाने कोल्ह्याच्या थोबाडामध्ये गाढवाने लाथ मारली. का? उपकार करणारावर अपकार करणं ही जे करतो त्याला गाढव म्हणावं. एखाद्याने घोटभर जरी पाणी पाजलेलं असेल तरी त्याचे उपकार आपण विसरू नका. आपली संस्कृती आहे, कृतज्ञ होऊ नका, कृतज्ञ व्हा. केलेले उपकार जाणा. गाढवापासून 4 हात लांब राहा. भले 4 पायाचं सांगतो मी. किती पायाचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं. गजम खरम श्वानम म्हणजे कुत्रा. कुत्र्यापासून दूर राहा. काय होतं? कुत्र्यापासून दूर राहा, 4 हात दूर राहा. कारण वाघ परवडला पण कुत्रा परवडत नाही. वाघ तर एकदा नरडीच्या घोड घेतो मारतो, पण कुत्रा तसा नाही. काय लचके तोडत चालतो, सारखा भू 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 सारखा करतो. आणि तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त अनुभव. कीर्तन संपलं, गाडीत बसलो की काय त्यांचं आमचं वैर असतं कळत नाही बाबा. गाडी महाराजांची गाडी पाहिजे, कुत्रे भुंकतच राहतात. विठ्ठल कुत्र्यापासून दूर राहायचं. श्वानम पुढे सांगितलंय. रंडाम स्त्री पासून दूर राहायचं. परस्त्री पासून आणि विषय भोगाच्या बाबतीत दूर राहायचं. बहुभाषणी बहुभाषण करणार बहु बोलणाऱ्यापासून दूर राहायचं. पुढे राजसत्ता. राजसत्ता म्हणजे राजकुमार, राजसत्तेचा मुलगा, राजाचा मुलगा, श्रीमंताचा म्हणजे सत्ताधाऱ्याचा मुलगा, त्याच्यापासून दूर राहा. कारण त्याला एकच व्यसन नसतं. जेवढे जगात व्यसन आहे तेवढे त्याला असतात. विठ्ठल विठ्ठल असतात. त्याच्यापासून दूर राहा. सत्ताधारी मोठा. त्याच्या पुढे शेवट झाला कुमित्र. कुमित्रापासून 4 हात दूर राहा. मित्र करा पण तो कीर्तनाला घेऊन येणारा असावा, हरिपाठाला वारीला घेऊन जाणारा असावा, कथा कीर्तन श्रवण करण्याकरता घेऊन जाणारा असावा, व्यसनापासून आपल्याला परावृत्त करणारा असावा, असा मित्र करावा. संसारात उद्योग करण्याकरता मार्गदर्शन करणारा असावा, परमार्थाला पोषक असावा, असा मित्र असावा. जीवाला जीव देणारा मित्र असावा. विठ्ठल नाहीतर मित्र अशी असतात संसारातही बरबाद करतात, परमार्थाचं तर नावच नाही. असे मित्र काय कामाचे? असे मित्र नको. मित्र कसा असावा? तो आपल्याला तारून नेणारा असावा, स्वतःच्या भोवती आपल्याला स्वतः बरोबर आणि आपल्याला अध्यात्म आणि संसारामध्ये उन्नती करण्याकरता मार्गदर्शन करणारा जीवनामध्ये आपल्याला मित्र असावा. जीवाला जीव देणारा मित्र असावा. कसा? छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या सरदाराकडे गेले. त्यांची मैत्री झाली. गोवळकोंड्याचा सरदार आता बादशाह आणि छत्रपतीची मैत्री झाली. एक दिवस त्या गोवळकोंड्याला छत्रपती बसलेले असताना त्यांनी छत्रपतीला उद्देशून बोललं, का हो तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेता, मग तुम्हाला छत्र नाही. राजे जर म्हणून घेता तर राजाला छत्र पाहिजे, तुम्हाला छत्र नाही. छत्रपती बोलता छत्र म्हणजे हत्ती. तुमच्याकडे हत्ती दिसत नाही. राजा म्हटलं की हत्तीवर स्वार असावा, अंबारी असावी आणि राजदळ घोडदळ पायदळ आणि राजाच्या बरोबर असावं. हत्ती दिसत नाही, छत्र चामर तुमच्याकडे दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हजर जबाबी होते. जगात असा एकमेव राजा झाला की तो हजर जबाबी राजा ते छत्रपती शिवराय. कोणत्या वेळेस काय करायचं हे अचूक त्यांना कळत होतं. त्यांना नाव छत्रपती. विठ्ठल आपल्याला बादशाला छत्रपती सांगतात, अरे बाबा आमच्याकडे छत्र भरपूर आहे. म्हणजे कुठे? या ठिकाणी छत्र दिसत नाही, हत्ती नाही. तेव्हा छत्रपती हसले आणि गोवळकोंड्याच्या बादशाला बोलले, आमच्याकडे हत्ती बघायचे, तुमच्याकडे 4 पायाचे हत्ती. पण बरोबर होते 2-3 सैनिक. छत्रपती जेव्हा मावळे त्यांच्याकडे तिरप्या नजरेने पाहिलं मावळ्यांकडे आणि छत्रपती छातीला हात लावून सांगता, माझी हत्ती
हेच जवान, हेच मावळे माझे हत्ती आहे, हेच माझं संरक्षण आहे, हेच माझं हत्ती आहे. एका एकाने 10 हत्तीचं बळ माझ्या एका एका वीरामध्ये आहे, हेच माझे छत्र आहे. असं बोलले तो बादशाह हसला. दाखवा बरं तुमच्या हत्तीमध्ये किती बळ आहे, झुंजवा माझ्या हत्तीबरोबर. छत्रपती म्हणतो हरकत नाही, आणा तुमचा हत्ती. गोवळकोंड्याच्या बादशाने आपला उन्मत्त असलेला हत्ती त्या आणि मंडपामधून आपल्या मैदानामध्ये आणला. मैदानात हत्ती आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मावळ्याकडे पाहिलं, पाठीमागे पाहिलं आणि पाठीमागे पाहिल्यानंतर त्यांनी मुजरा केला. नजर ओळखली छत्रपतीची आणि लागलीच उडी मारली. बराच वेळ त्या हत्तीला खेळवलं आणि हत्तीला खेळवल्यानंतर असा एक वार केला, हत्तीलाही कळलं नाही. सोंड एका बाजूला आणि हत्ती एका बाजूला. मित्र असावा, जीवाला जीव देणारा मित्र असावा, स्वाभिमान आणि वाढवणारा मित्र असावा, कुमित्र नसावा. यांच्यापासून 4 हात दूर राहावं. या 6 जणांपासून 4 हात दूर राहावं. माझा विषय हा होता की माणसाने काय करावं, तर यांच्यापासून दूर राहावं. मग आपली उन्नती होईल, आपली प्रगती होईल. अशाच व्यक्तीच्या पाठीमागे जावं. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. या वाटेने चला. माणसाने कोणाच्या मागे जावं. मुख्य एक वाक्य सांगतो, 2 गोष्टी मनाने करू नये. किती गोष्टी करू नये मनाने? 2 गोष्टी मनाने करू नये. औषध स्वतःच्या मनाने घेऊ नये आणि परमार्थ स्वतःच्या मनाने करू नये. औषध स्वतःच्या मनाने घेतलं तर रिॲक्शन येऊ शकते. याकरता डॉक्टरच्या वैद्याच्या सल्ल्यानेच औषध घ्यावं आणि परमार्थ स्वतःच्या मनाने केला तर त्यामध्ये दंभ येतो, की भक्ती होत नाही, की दंभ आणि अंधश्रद्धेकडे जातं. याकरता परमार्थ संत विचारानेच करावा. विठ्ठल असताना भक्ती आणि ज्ञान, बुद्धी आणि भाव या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण असेल तर परमात्मा प्राप्त होतो. हा मुद्दा मांडत मी पुढे चालत होतो. या पद्धतीने आहे जगामध्ये आपण वावरतो. जग शब्दाची व्याख्या विचारात जर घेतली तर जग कशाला म्हणावं, तर 3 गोष्टीला विश्वमौली ज्ञानवर जग म्हणतायत. किती गोष्टीला? 3 गोष्टीला. या नाम जगडंबर, देव मनुष्य स्थावर. जिथं देव आहे, मानव आहे आणि स्थावर मालमत्ता आहे त्याला म्हणतात जग. लक्ष करू काय का? जग म्हणजे काय जर विचार, वर्ड म्हणजे काय, जग म्हणजे काय, तर देव मनुष्य स्थावर जिथं आहे त्याला म्हणा जग. ज्ञानोबरांनी व्याख्या केलेली आहे. मग या जगाचा जर विचार केला तर थोडक्यात बघा, जीव का काय आहे, जड काय आहे आणि देव काय आहे, या तिघांचा विचार करा. जड शब्दाचं चिंतन करता माझ्या पुढे माईक स्टँड आहे, जड आहे, जड आहे, याची चेतना नाही. अगोदर पंचपदी केली तेव्हा महाराजांनी त्यांच्या उंचीनुसार तो खोलून आणि फिट केला. मी आल्यानंतर माझ्या सोयीनुसार तो लेवल मध्ये करून घेतला. खालीवर करताना आणि ते स्टँड आवडत असताना तो असा ओरडला आणि महाराज हाडून बर का, अंग दुखतं, असं करू नका, असं बोलला का? नाही का? त्याच्यामध्ये चेतना नाही, जड आहे. जसा म्हणाल तसा आपण त्याचा वापर करतो. समजा स्टँडचे मालक आहे, त्यांनी ठरवलं हा स्टँड नकोय आपल्याला, उद्या त्यांनी तो दिला आणि त्याचा दुसरी वस्तू बनवली साच्यामध्ये टाकून, जसा आकार द्यायचा तसा आकार देऊ शकतो का? जड जे असतं ते परत स्वाधीन असतं, 100% परतंत्र असतं, त्याला जड बोलतात. सोपी व्याख्या. हे मंदिर आहे, हे अगोदर मंदिर नव्हतं. मंदिर करताना सर्व विटा आणल्या, दगड आणले, माती आणली, स्टील आणलं आणि हा साचा तयार करून मंदिर तयार केलं. तो जड आहे, जसा आपण आकार देऊ तसा जडाला आकार दिला जातो. हे 100% परतंत्र आहे. एक मुद्दा घ्या. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या. जगामध्ये जड येतो, दुसरा येतो जीव, म्हणजे तुम्ही आम्ही. तुम्ही आम्ही मानव 50% स्वतंत्र आहोत आणि 50% परतंत्र आहोत. विठ्ठल विठ्ठल. 50% स्वतंत्र आणि 50% परतंत्र. का हो महाराज, आपण तर स्वतंत्र आहोत, परतंत्र कशात आहे? लक्ष पुढे काय का? आपण 50% परतंत्र प्रकृतीच्या ताब्यात आहोत, प्रारब्धाच्या ताब्यात आहोत, कर्माच्या ताब्यात आहोत, मायेच्या ताब्यात आहोत. 50% परतंत्र आहोत आणि 50% आपण स्वतंत्र आहोत. कसे स्वतंत्र आणि कसे परतंत्र, थोडक्यात विचार घेऊन पुढे चालू. 50% परतंत्र आहे. सुख भोगायचं की दुःख भोगायचं, कोणत्या घरामध्ये जन्माला यायचं, कोणत्या कुळात कोणत्या जातीत जन्माला यायचं, कधी जन्माला यायचं, सुख भोगायचं का दुःख भोगायचं आणि कधी मरायचं, हे आपल्या हातात नाही.
हे आपल्या हातात नाही. शास्त्रकार सांगतात ज्या सती कर्मे पाके जात्याय भोग हा जाती आयुष्य भोग हे आपल्याला प्रारब्धानुसार मिळत असतात. विठ्ठल सुख आणि दुःख आपल्या इच्छेवर नाही, आपलं कर्म मात्र जसं झालं तसं आपल्याला ते भोगायला येतं. जसं कर्म झालं तसं आपण केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. आपल्याला मागच्या केल्या कर्माप्रमाणे सुख दुःख भोगायला मिळतात. याबद्दल एक प्रसंग सांगतो संत वाङ्मयातला आणि पुढे चालतो. संत वाङ्मयामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यामध्ये संत झाले सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास ऋतू लागे. एक सजन कसाई नावाचे संत होऊन गेले. सजन कसाई भगवंताची भक्ती करायची. आपल्या वाट्याला आले स्वकर्म देवाने दिलेली माझ्या ईश्वराची माझ्या वाट्याला सेवा आहे हा भाव ठेवून देवाची भक्ती देवाची सेवा म्हणून आपलं स्वकर्म करत होते. आणि वाक्य लक्षात ठेवा, धंदा असो नोकरी असो काही आणि आपल्या वाट्याला जी आलेली ड्युटी असेल सेवा असेल बिझनेस असेल काय असेल ते देवाने माझ्या वाट्याला दिलेली सेवा ही आहे हा भाव ठेवून जर ते काम केलं तर तीच भक्ती आहे. भक्ती वेगळी नाही. काय कर्मे इशू भजावा ज्ञानोपराय सांगतात स्वे स्वे कर्मणे भिरतात संसिद्धी आणि माणसाला परमसिद्धी प्राप्त होते. संसिद्धी आपल्याला प्राप्त होते. याकरता स्वे स्वे कर्म स्वतःच्या वाट्यात आलेले कर्म आपण स्वीकारलं पाहिजे. शेतकऱ्याने शेती देवाने माझ्या वाट्याला दिलेलं कर्म आहे म्हणून देवाची सेवा म्हणून जर केली. व्यावसायिकाने व्यवसाय भगवंताने माझ्या वाट्याला दिला हा व्यवसाय म्हणून केला. नोकरीवाल्याने मला देवाने माझ्या वाट्याला दिलेली नोकरी देवाची सेवा आहे हा भाव ठेवून जर ते कर्म केलं तर तीच ईश्वराची पूजा होते. विठ्ठल सज्जन कसाई महाराज आपल्या वाट्यात आलेले स्वकर्म करत होते. मनामध्ये एक दिवस भावना जागृत झाली की आपण जगन्नाथपुरीला दर्शनाला जावं. मनामध्ये भावना आली जगन्नाथाच्या दर्शनाला जावं. पायी पायी प्रवास करू लागले. जगन्नाथपुरीला निघाले. मजल दर मजल प्रवास करत 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 ज्या ठिकाणी संध्याकाळ झाली दिवस मावळला ते मुक्काम करायचा. गाव मंदिर धर्मशाळा बघायची थांबायचं. प्रवास करत असताना संध्याकाळची वेळ अंधार पडलाय आणि पावसाचे ढग दाटून आले आणि पाऊस पडू लागला. थेंब तुटू लागले. आता आपण ओलं होऊ भिजू कुठतरी आश्रय घ्यावा. मंदिर दिसत नाहीये. धर्मशाळा दूर आहे असं वाटतं. गावाच्या वेशीच्या आत प्रवेश केला. एक घर उघडं दिसलं. काही एक विचार न करता त्या घरामध्ये शिरले. त्या घरामध्ये पती पत्नी बसलेले. सज्जन महाराज त्यांच्या समोर गेले. हात जोडले. सांगितलं हो मी जगन्नाथपुरीला दर्शनाला चाललोय. मला दर्शनाला जायचंय पण पावसाची आणि वेळ झालीये. पाऊस येतोय आणि अंधार पडलाय. रात्रभर विश्रांती मिळावी एवढी माझी माफक अपेक्षा आहे. तेव्हा विश्रांती मिळेल का जागा मिळेल का. ते दोघही पती पत्नी सांगतात काळजी करू नका. हिंदू सनातन हिंदू परंपरेचे जे वेदाने सांगितलेले 4 कॉलम आहे त्यातला 4था कॉलम आहे तो आम्हाला चांगला पाठ आहे. 4 कॉलम आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. तुम्ही अतिथी आहात तुम्ही देव आहात. आमच्या परिस्थितीनुसार तुमची व्यवस्था करतो. जेवण वगैरे झालं आणि बाहेर वस्त्रीमध्ये त्यांनी आपली वळकुटी वारकऱ्याची वळकुटी असते वळकुटी पसरली आणि प्रवास करून चालून थकल्यामुळे सज्जन कसाई महाराज झोपले. रात्रीची अर्धी प्रहर झाली. पती गाढ झोपलेला पाहिला आणि त्या घरातली ती स्त्री उठली आणि बाहेर आली. सज्जन कसाई महाराजांना झोपेतून जागा केले. सज्जन महाराज खडबडून जागे झाले. ती माऊली सांगते महाराज माझ्या मनातली इच्छा तुम्ही पूर्ण करा. वारकरी आहोत आम्ही वैष्णव आहोत. तुम्ही जशा आल्या त्या परत जा. बघा माणसाला भगवंताने शरीर दिले ही बॉडी दिली. यामध्ये इंद्रिय दिले. 10 इंद्रिय भगवंताने प्रत्येकाच्या शरीरामध्ये दिले. 10 इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. 10 इंद्रिय मिळून एक शरीर आहे. या इंद्रियांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. तलवार हातात आल्यानंतर शेंड्याकून पकडायची की मुठीकून पकडायची पकडणारा कळालं पाहिजे. जर मुठीकून पकडण्याऐवजी शेंड्याकून जर पकडली तर पकडणाराच हात कापते. तेव्हा ही इंद्रिय बलवान आहे. बलवान इंद्रिय करावं. बलवान इंद्रिय आहे त्यांचा योग्य वापर झाला पाहिजे. निषिद्ध मार्गाने जर गेले तर आपल्याला पापाकडे आपल्याला नरकाला नेतात. त्याकरता त्यांना विहित मार्गाने त्याचं सेवन त्यांना दिलं पाहिजे. एका इंद्रियाचा जर विचार केला तर हे
घातक आहे माणसाला आणि अति नीच मार्गाने खालच्या मार्गाने नेणारी आहे इंद्रियांचा विचार करा. एक इंद्रिय फक्त उदाहरण म्हणून मी सांगतो. एक इंद्रिय जर घसरलं तर काय होतं याचं चिंतन करा. एक इंद्रिय वाणी रूपी इंद्रिय घ्या. वाचा, बोलायचं थोडस चुकलं तरी काय होतं, थोडं बोलणं चुकलं, माणूस थोडा वाईट बोलला तर माणसातून माणूस उठला जातो किंवा माणसं त्याच्यापासून दूर निघून जातात, तो एकटा पडतो. कारण का, बोलणं चुकलं. त्याकरता व्यवहार माणसाला कळायला पाहिजे. ऐसी बानी बोलिये मन का आपा होय, और नको शीतल करे और आपही शीतल होय. असं माणसाने बोलावं, समोरच्याच्या मनाला वाईट वाटणार नाही, उलट समोरच्याचं समाधान होईल, हित होईल आणि आपल्यालाही समाधान वाटेल. असंच माणसाने बोलावं. विठ्ठल मधुर बोलावं. साच आणि मोवाड मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने असं बोलावं. असं बोलायचं जर असेल तर असं बोलावं का. कबीर महाराज सांगताय, कावळा कोणाच्या घरातून धन उचलून नेत नाही, कोकिळ कोणाच्या घरात धन आणून टाकत नाही, तरीही कावळा ओरडला की लोक दगड उचलतात तर त्याला दूर हुसकावतात. कोकिळ जर ओरडली तर कानोसा घेतात. त्याचं कारण काय, फक्त एकच आहे, बोलणं. कौवा किसी का धन हरय, कोकिल किसी को देत, मीठी बाते बोल कर जग अपना करणे. माणसं माणसातून उठतात बोलण्यामुळे आणि माणसं माणसाजवळ येतात, खांद्यावर बसतात, डोक्यावर माणसाला घेतात का, फक्त बोलण्यामुळे. विठ्ठल जर बोलण्याचा घाव समोरच्या माणसाला जर झाला, त्याच्या काळजाला तरी ते शब्द लागले, कारण बोललं जातं शब्द हे शस्त्र आहे, जरा जपून वापरा. शब्दरूपी शस्त्र जर समोरच्याला लागलं, त्याच्या हृदयाला लागलं, तर ज्याने शब्दरूपी वार केला त्याचे तुकडे करून आपल्या काळजात घातले तरी तो वार नष्ट होत नाही, बुजत नाही. असा शब्दाचा बाण आहे, शब्दाचा वार आहे. आपण महाभारत बघा कशामुळे झालं महाभारत, फक्त बोलण्यामुळे झालं. बोलणं चुकलं, महाभारत घडलं. विठ्ठल गरजेचं आहे. महाभारत कशामुळे घडलंय, खूप महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा विषय. इतर गोष्टी लक्षात असतील किंवा नसतील, पण ज्या आचरणीय व्यवहारामध्ये त्या गोष्टी आपल्याला अनुश्रवण केल्याच पाहिजे. विठ्ठल महाभारत घडण्याचं कारण काय, लक्षपूर्वक आहे का. दोन पार्ट आहे, द्रोणाचार्य आणि द्रुपद. द्रोण लहान आहे या मुलासारखा आणि द्रुपदही लहान आहे या मुलांसारखा, 4-5 वर्षाचा. पूर्वीच्या काळात गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं जायचं. आता शाळा कॉलेजेस झाले. पूर्वी गुरुकुल असायचं. त्या गुरुकुलामध्ये एका साधूच्या, एका ऋषीच्या छत्रछायेखाली, त्यांच्या आणि आधिपत्याखाली राजाचा असेल किंवा रंकाचा नोकराचा मुलगा असेल, सर्वांना एकाच धर्ममंडप मध्ये शिकवलं जायचं, असे ते गुरुजी शिकवत होते. द्रुपद लहान आहे, राजाचा मुलगा आहे, आणि द्रोण हा एका गुरुचा मुलगा आहे. दोघं लहान असताना दोघांना गुरुकुलामध्ये शिकायला पाठवलं. शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर शिक्षण चालू आहे. सुदामदेव आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या मैत्रीसारखी दोघांची मैत्री झाली. शिक्षण संपत आलं आणि एक दिवस त्या द्रुपद आणि द्रोणाला विचारलं, द्रोणा, अरे शिक्षण संपल्यानंतर घरी गेल्यानंतर तू काय करणार आहे. काय बोलला, शिक्षण संपल्यानंतर इथून गुरुकुलातून शिक्षण संपलं आणि घरी गेल्यावर तू काय करणार. द्रोण सांगू लागला, माझे वडील गुरुकुल चालवतात, विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे देतात, मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे अध्यात्माचं ज्ञान देण्याचं, धडे देण्याचं, गुरु वारकरी शिक्षण संस्था चालवण्याचं काम आणि मी करणार आहे, द्रोणाने सांगितलं. द्रोण विचारतो, द्रुपदा तू घरी गेल्यानंतर काय करणार. द्रुपद सांगू लागला, माझे वडील राजे आहे, त्यांच्या नंतर मी पॉलिटिक्स अर्थात राजकारण करणार, राज्यकारभार करणार, राज्यकारणात आणि हातात घेणार. दोघांचं बोलणं झालं, गप्पा गोष्टी झाल्या, मैत्री झाली. शिक्षण संपलं, दोघं जाऊ लागले, तेव्हा दोघा मित्रांनी द्रुपद आणि द्रोणाने एकमेकाला मिठी मारली, आलिंगन दिलं, रडू लागले. एवढ्या दिवस आपण गुरुजीच्या जवळ एकत्र राहिलो, एकत्र अभ्यास केला, आता आपण दूर जातोय, बांधल्या पेंडीचा सुटलाशे आळा, असं होतंय. दोघे रडू लागले. रडून दोघे दूर झाले. दोघं दोन दिशेला जाणार, तेव्हा पुन्हा त्या द्रुपदाला आठवण आली. द्रुपद धावत आला आणि पुन्हा त्या द्रोणरूपी मित्राला, त्या मित्राला आलिंगन दिलं आणि द्रोण रडून द्रुपद रडून सांगतो, द्रोणा तू गुरुकुल चालवणार आहे. गुरुकुल हा लोकांनी दिलेल्या देणगीवर चालतो. सर्वच वेळेस लोक देणगी देतील याची गॅरंटी नाही.
त्यामुळे कधी जर तुझ्या प्रसंगाला काही तुला वाताहत झाली, काही आणि कमी पडलं, तर बिंदास तुझा मित्र राजा आहे. राजा कधी ये, तुझ्यासाठी 24 तास राजवाड्याचे दरवाजे उघडे आहे. तुला जे पाहिजे ती मदत मी द्यायला तयार आहे. काळजी करू नको. आलिंगन दिलं. द्रोण सांगतो, हो वेळ पडली तर मित्रा तू जर असेल तर मी यायला काय हरकत नाही, येईल वेळ पडल्यावर. दोघं निघून गेले. इकडे द्रुपद मोठा झाला, वडील वारल्यानंतर राज्य कारभार करण्याकरता वारस झाला, राजा झाला. इकडे द्रोण घरी आला, त्याचं लग्न झालं. लग्न झालं तर द्रोणाचार्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव अश्वत्थामा ठेवलं. लहान बाळ आहे, नाव अश्वत्थामा ठेवलं. पण परिस्थिती गुरुकुलातली एवढी बिकट झाली की खायची पंचायत झाली. त्या बाळाला दूध पाजण्याकरता दारात गाय राहिली नाही. एवढी बिकट परिस्थिती झाली. गुळ घ्यावा, पीठ घ्यावं, पाण्यात एकत्र करावं, दूध म्हणून त्या बाळाला पाजावं. एवढी बिकट परिस्थिती अश्वत्थाम्याला, आणि दूध मिळत नाही. त्या अश्वत्थामाची आई आपल्या पतीला द्रोणाचार्याला सांगते, का हो तुम्ही कायम चर्चा करताना माझा मित्र द्रुपद आहे, राजा आहे, त्यांनी या म्हणून सांगितलंय, कधी मदत करेल बोललाय ना, मग जा ना, परिस्थिती आपली अशी झाली, जा काहीतरी आणा, एखादी गाय आणा, काही धान्य आणा, तेवढंच आपलं गुरुकुल चालेल. इच्छा नसताना पत्नीने आग्रह केला आणि आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली पाहिली, नाईलाज झाला. आज द्रोणाचार्य द्रुपदाच्या दरबारात गेले. द्रुपद आपल्या आसनावर बसलेला राजा. द्रोण हजर झाला. द्रोणाकडे द्रुपदाने पाहिलं आणि ओळख नाही दिली, न ओळखल्यासारखं केलं आणि जोरात ओरडला, ए भिकाऱ्या, काय हवं असेल ते माग आणि चल चालता हो, मला वेळ नाहीये. काय बोला द्रुपद राजा? मित्राकडे पाहून काय बोला, भिकाऱ्या, काय मागायचं ते माग आणि चालता हो, मला वेळ नाहीये. वास्तविक पाहिलं, ओळख तर दिलीच नाही आणि हा पळत गेला नव्हता. त्यांनीच सांगितलं कधी वेळ प्रसंग झाला तर कधी माझ्याकडे, म्हणून हा गेला. पण त्यांनी तर ओळख तर दिलीच नाही, काही दिलं नाही. उलट म्हटलं असतं, अरे आता नाही, आता आचारसंहिता लागेल, आता पुढे जर आलंच आपलं सरकार तर देण्याचा प्रयत्न करेल, एखादी काही तर ती जाऊ दे आता, काय असं म्हणायचं ना. भिकाऱ्या चालता हो म्हटल्यानंतर ते शब्द हृदयाला टोचले द्रोणाचार्याच्या. द्रुपदाचे शब्द टोचले हृदयाला. द्रोणाचार्य तिथून निघाले, घरी आले. माणसाला परिस्थिती समोर निर्माण झाली की प्रयत्न करून माणूस त्यातून वाट काढत असतो. ऐकणे, शोधा म्हणजे सापडेल, सापडेल. तसं द्रोणाचार्याने विचार कर, ही परिस्थिती बिघडली आहे, आता सुधारण्यासाठी काय करावं. द्रोणाचार्य भीष्माचार्यांकडे गेले. त्यावेळेस भीष्माचार्य आणि कौरव पांडवांच्या गुरुकुलाला विद्यार्थ्यांना शिकवत होते. द्रोणाचार्य भीष्म पितामहांना सांगतात, तुमच्या कौरव पांडवांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि धनुर्विद्या शिकवण्यासाठी मला इथं अध्यापक म्हणून ठेवा. भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना शिक्षक म्हणून ठेवलं आणि द्रोणाचार्यांनी पांडव आणि कौरव यांना सर्वांना धनुर्विद्येचं ज्ञान दिलं. विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं, कौरव पांडव शिकले आणि शिकल्यानंतर गुरुदक्षिणा काहीतरी मागा म्हणून द्रोणाचार्यांकडे गेल्यावर द्रोणाचार्यांनी एकच सांगितलं कौरव आणि पांडवांना, मला वस्तू नको, मला पैसा नको, मला संपत्ती नको, मग मला एकच गुरुदक्षिणा पाहिजे तुमच्या सर्वांच्याकडून. तुम्ही आत्ताच्या आत्ता सर्वांनी जा, द्रुपदाच्या नगरीत जा, द्रुपदाला हरवा, युद्धामध्ये त्याच्या हातपाय बांधा, मुसक्या बांधा आणि माझ्या समोर हजर करा, हीच मला गुरुदक्षिणा. विठ्ठल बोलणं कुठे जातं बघा. काय बोलला होता, फक्त भिकाऱ्या चालता हो हे शब्द टोचले तर कुठे गेलं बघा. भिकाऱ्या चालता हो एवढे शब्द टाकून टोचले. पांडव गेले, कौरव गेले आणि त्याला हरवलं, हातपाय बांधले, मुसक्या बांधल्या आणि द्रोणाचार्याच्या समोर हजर केलं. आता द्रुपद बोलून चुकला होता, द्रोणाचार्याने तर चुकायला पाहिजे का? द्रुपदाला समोर हजर केलेलं पाहिलं आणि द्रोणाचार्य त्याच्याकडे पाहून हसू लागले. अरे आढ्योपि जन्मानस्मी कोण्यस्तु सदृश्यमया. स्वतःला राजा म्हणत होता, पैशावाला समजत होता, सत्ताधारी समजत होता. अरे माझ्या विद्यार्थ्यांनी एका क्षणात राजाचा रंग केला, भिकारी केलं. तुला काय राहिलं तुझ्याकडे भिकाऱ्या? पुन्हा भिकारी शब्द आणला याने, उष्ण काढायचं ना, खुन्नस कशाला म्हणतात. तो बोलला तर भिकाऱ्या चालता हो, आणि आता याने काय केलं, हा बोलतोय अरे माझ्या पोरांनीच तुला राजाचा भिकारी केलं, रस्त्यावर आणलं, काय तुझ्याकडे राहिलंय. असं बोलल्यानंतर द्रुपदाचा अपमान झाला, कारण याचे शब्द आता त्याच्या हृदयाला टोचले. द्रुपदाने माफी मागितली. द्रुपद राजा घरी आला आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या ब्राह्मणांना माथुरीला बोलवायला फोन केले. नाशिक जिल्ह्यातले सर्व ब्राह्मण माथुरीला आले. विचारलं, राजे
कशासाठी सर्वांना बोलवलंय? ब्राह्मणांना सांगू लागलं आपल्याला मोठा यज्ञ करायचा आहे. कशासाठी? पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. मला संतती प्राप्त झाली पाहिजे यज्ञातून, असा यज्ञ करायचा आहे. आणि मोठा यज्ञ केला त्या द्रुपदाने. यज्ञ केला आणि यज्ञामध्ये एक कन्या आणि एक पुत्र जन्माला आली. यज्ञातून कन्या आणि पुत्र जन्माला आली. मुलाचं नाव ठेवलं धृष्टद्युम्न आणि मुलीचं नाव ठेवलं द्रौपदी. आणि तीच द्रौपदी मोठी झाली आणि शब्द बोलली. आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. विठ्ठल विठ्ठल. बोलायचं कळालं पाहिजे. आहे तेच शब्द आहे पण कसे वापरावे, आहे तेच वाणी आहे पण कसे वापरावे हे कळालं पाहिजे. मग जो माणूस व्यवस्थित बोलतो तो लाखाचे 1.25 लाख करतो. ज्याला बोलायचं जमत नाही तो आयुष्य जाईल पण लाखाचे त्याच्याकडे 12,000च होतील. विठ्ठल कुठे असल्या संसारातच तसं आहे. सासूने फक्त बोलायचं असतं की माझी सून लाखात अशी सून नाही, गावात कोणाला सून नाही देवड दिली. खोटं पहिला बोल ना, अशी सून नाही. बघ सून तिला आणि पलंगाच्या खाली उतरू देणार नाही. आत्या चहा घ्या, आत्या पाणी घ्या, पण तोंड ताब्यात नाही यायचं. तू अशीच आहे, तुझ्या आईने असं शिकवलं का? मग ती तुला दाखवते माझी आई. ऐक नाही, सासूने बोलण्यात शिकावं आणि सुनेने सुद्धा बोलायचं शिकावं. नाहीतर तुम्ही अशा तुम्ही तशा केल्यापेक्षा गावात कोणाला आणि आशा नाही. माझी आई सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम करत नव्हती एवढी माझी आत्या माझ्यावर प्रेम करते. बोलायचं शिका. बघा सर्व व्यवहार सुरळीत चालतात. विठ्ठल बोलणं याबद्दल बोलतो. एक इंद्रिया तुम्हाला बराच पसारा करायचा आहे. फक्त मुख्य एका इंद्रिय फक्त एक घसरलं तर काय होतं, तेव्हा 5 इंद्रियाचा विषय वेगळा आहे. त्यामुळे एका इंद्रियाचा विषय सांगतोय तेव्हा बोलणं माणसाला कळालं पाहिजे. काय झालं, एक ज्योतिषी एका राजाकडे गेला. राजाला सांगितलं, राजे महाराज मी ज्योतिष सांगतो. ज्योतिष सांगतो म्हटल्यावर राजा म्हटलं सांगा ज्योतिष. आता ज्योतिष हा हुशार होता. ज्योतिष हे शास्त्र आहे, ज्योतिष शास्त्र आहे. आता लोकांचा विश्वास ज्योतिषावर राहिला नाही, त्याचा भाग सोडून द्या. का ज्योतिषी कला हे ज्ञान आहे, योग्य व्यवस्थित शास्त्र आहे, स्पेशल त्याचा अभ्यास आहे. ज्योतिष करणं, ज्योतिष शिकणं. फक्त लोक म्हणतात महाराज ज्योतिषाने सांगितलं अमक्या दिवशी अमक्या अमक्या तारखेला अमक्या वाजता पाऊस पडणार, मुसळधार पाऊस पडणार. मुसळ पडलेले धारही नाही, थेपही नाही. काय ते ज्योतिष खरंय? माणसं असं बोलतात. पण ज्योतिष खरं नाही असं नाही, ज्योतिष खोटं आहे असं नाही. ज्योतिष खरं आहे पण ज्याने सांगितलं त्याचा अभ्यास कुठेतरी कमी पडणार. जर ज्योतिष खोटं असतं तर ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंच नसतं. ज्योतिषी तो म्हणे तैसे के होय, ते ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच सांगताय. तेव्हा तो ज्योतिषाचार्य राजाकडे गेला. राजा तुझं ज्योतिष सांगतोय. राजा म्हणे सांग ज्योतिष. आता खरा होता बिचारा बोलणारा, त्याच्याकडून बोलायची पद्धत बघा. त्याने सांगितलं राजा तुझ्यासारखा करंट्या कपडाचा जगात दुसरा कोणीच नाही. काय सांगितलं ज्योतिष? राजा तुझ्यासारखा करंट्या कपडाचा दुसरा कोणीच नाही. अख्खं खानदान तुझ्या डोळ्यासमोर भरणार आणि तू पाहणार आहे. विठ्ठल राजाला असं बोलल्यावर राजाला राग आला. तळपायच्या मस्तकाला गेली आणि साईच्या शिपायाने याला कोंडून ठेवा, जेलमध्ये टाकला. जेलमध्ये टाकलं. खरं बोलला तो पण जेलमध्ये टाकलं. प्रधानजीला कळालं ज्योतिषाचार्य जेलमध्ये आहे. प्रधानजी जेलमध्ये गेले. अहो काय झालं म्हणजे काय म्हणे खरं बोललं म्हणून झालं. म्हणून म्हटलं की काय खरं बोललं तर इकडं पण तसंच आहे ना बोलायचं. मला वाटतं आमच्याकडेच आहे. काय राग येतो आहे की नाही? खरं बोललो म्हणून झालं काय? मी खरं बोललो. राजाला बोललो की तुम्ही तुमच्यासारख्या करंट्या कपडाचा कोणीच नाही, अख्खं खानदान तुमच्या डोळ्यासमोर मारणार आणि तुम्ही पाहणार आहे असं बोलले. राजाला राग आला आणि मला जेलमध्ये टाकलं. प्रधानजी सांगतात तुम्ही खरं बोलले मान्य आहे पण खरं बोलण्याची पद्धत चुकली, बोलण्याची पद्धत चुकली. मग आता ती पद्धत चेंज करा. पण हरकत नाही. माघार घेतले. राजे काल थोडंसं गणित चुकलं, ज्योतिष चुकलं, आज नवीन ज्योतिष सांगतो. चालेल. राजाने मान्य केलं. पुन्हा ज्योतिषाचार्य तो ज्योतिषाचार्य राजाच्या समोर हजर झाला आणि ज्योतिष सांगू लागला राजे तुमच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाही. काल काय बोलले? तुमच्यासारखा करंटा कोणीच नाही. आणि आज काय बोलतो? तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. काय बोलले काल? की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर खानदान मारणार आणि तुम्ही पाहणार आहे. काल बोलले. आज सांगितलं तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही, खानदानाच्या पेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे. विठ्ठल बोलायचं तेच होतं पण बोलण्याची भाषा बदलली आणि पद्धत बदलली, त्याचा परिणाम झाला. तसं आपण बोलावं, कसं बोलावं हे आपल्याला कळलं पाहिजे.
असं बोलावं, इतकं सुंदर बोललं पाहिजे. घरात म्हातारा मनुष्य उन्हात आला, तो थकून आला, 2-3 किलोमीटर पायी प्रवास करून घरात बसला आणि घरात बसल्यानंतर सांगतो नातवाला पाणी आण रे. पाणी आण म्हटलं, नातवाने पडत गेला, अर्धा तांब्या पाणी भरलं आणि घेऊन आला. आता अर्धा तांब्या लहान पोरगा घेऊन आला, याला तहान लागली, तांब्याभर पाणी प्यायचं होतं. अर्धा तांब्या म्हाताऱ्याच्या हातात दिल्यानंतर म्हाताऱ्याने काय म्हणायला पाहिजे होतं? अरे एक अर्ध्यात भागत नाही, भरून आणायला पाहिजे होता, माझी तहान होणार, एवढं म्हणायला पाहिजे. म्हातारा काय बोलतो, हे कार्ट्या, अरे आपली खानदान का अर्धवटच का, अर्धाच आणला का? अरे बोलण्याची पद्धत तर पाहिजे ना. माणसाला बोलणं कळालं ना, त्याचा व्यवहार आणि त्याचं जीवन समज आणि सुखमय होत आहे. पण बोलणं कळालं पाहिजे. एक इंद्रिय घसरलं तरी असं होतं, तेव्हा इतर इंद्रियाचा विचार करा. एका इंद्रियाचं उदाहरण सांगितलं. सज्जन कसाई महाराजांनी सांगितलं, बाईसाहेब आणि वैष्णव आम्ही वारकऱ्यातून जसे आल्या तसा परत जा. आणि त्या माऊलीने विचार केला, हे माझा स्वीकार करत नाही, याचा अर्थ माझ्या पतीला घाबरत असावे. घरात गेली, मिरची वाटायचा पाटा होता, तो पाटा दगडाचा उचलला, झोपलेल्या पतीच्या डोक्यात टाकला, पती गतप्राण झाला आणि मग बाहेर आली आणि सज्जन महाराजांना सांगितलं, महाराज आता भीती नाहीये, आता माझा स्वीकार करा. सज्जन महाराज डोक्याला हात लावला, देवा कोणत्या जन्मातलं पाप आडवं आलं, यांच्या घरी मला मुक्काम पडला. सज्जन महाराज नाकारतात, तेव्हा त्या बाईने आरडाओरडा सुरुवात केली, जोरात ओरडू लागले, धावा हो धावा, कोणीतरी परपुरुष माझ्या घरात आलाय, माझा हात धरलाय, माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो, माझ्या पतीला मारलंय. लोक ओरडले, ऐकायला आला आवाज, धावपळ करत आले, काठ्या कुरवडी काय असेल ते सर्व घेऊन आले. बेदम मारहाण सज्जन कसाई महाराजांनी केली आणि हानमार केल्यानंतर सकाळी कोर्टात हजर केलं. कोर्टाने निकाल दिला, यांचे दोन्ही हात मनगटापासून आणि कलम करा. सज्जन कसाई महाराजांचे हात मनगटापासून कलम केले आणि सज्जन महाराज विचार करता, आपल्याला सोडलंय आता घरी जायचं नाही का, ज्या कामासाठी चाललोय तेच काम करायचं. हाची नेमाता न फिरे माघारी, देह जाओ अथवा राहो, पांडुरंग माघारी जायचं नाही. हो तसेच भगवंताचं नामचिंतन करत करत जगन्नाथ धामाला आले. विठ्ठल आले. मंदिर काही अंतर दूर आहे, एका बागेमध्ये थांबले. मनात विचार आला की मला देवाची गरज आहे, देवाला माझी गरज नाही का? एवढे हाल सहन करून, एवढ्या अपेक्षा सहन करून मी इथपर्यंत आलो, मला गरज आहे, देवाला गरज नाही. आणि खरं तर तसंच आहे. मी आपल्याला विचारतो, बाळाला दूध पिण्याची गरज आहे का आईला दूध पाजण्याची गरज आहे? काय आपल्याकडे बाळाला दूध पिण्याची गरज आहे, आईला पाजण्याची गरज नाही. बाळ दूध नाही पिलं तर चालेल का? जशी बाळाला दूध पिण्याची गरज आहे, तसं आईला सुद्धा बाळाला दूध पाजण्याची गरज आहे. बरं जाऊ दे, ते थोडं अवघड आहे. बाळ अधिक आई आधी, मुलगा अधिक आई बाप आधी. बोला आता, बोला किती सोपं आहे. हा काय, कोण आधी? आई बाप आधी. गुरु आधी का शिष्य आधी? पोरांनो गुरु. देव आधी का भक्त आधी? देव. बरं हरकत नाही, आता पार्टी बदलू नका, फक्त लक्ष राहू द्या. तुम्ही म्हणतात अगोदर कोण आहे? आई बाप. लग्न होतं तेव्हा ते आई बाप असतात की फक्त नवरा बायको असतात? बोला कोण असतं? लग्न होतं तेव्हा ते नवरा बायको असतात. ते आई बाप कधी होतात? मुलगा झाल्यावर आई बाप, म्हणजे अगोदर मुलगा मग आई बाप आहे. विठ्ठल गुरु आधी का शिष्य आधी? तुम्ही गुरु सांगितला, जर शिष्यच नसेल तर गुरु कोणाला म्हणायचं? गोठ्यातलं गुरु का नुसतं गुरु गुरु? जर शिष्य नसेल तर गुरु कोणाचा? तसा भक्तच नसेल तर देवाला देव कोण म्हणेल? तुकोबाय सांगता, देवा आमच्या भावनेमुळे तुला देव पण नाही, नाही तर तुला कोण विचारतो? विठालो आपुलकीया भावे तुझं देव पण, आमच्यामुळे तुला देव पण आहे, अशी अवस्था आहे. सज्जन महाराज विचार करतात, नाही जाणार मी, असं देवाला गरज तर देव इथे येईल. आणि काय म्हणाव, एवढा अधिकार भक्तीचा. जगन्नाथ भगवान त्या बागेमध्ये प्रगट झाले. भगवान प्रगट झाले, देवाला पाहिलं आणि देवाकडे पाठ केली, तोंड फिरून घेतलं. पुन्हा भगवान समोर आले, पुन्हा देवाकडे पाठ केली. सज्जन महाराजांच्या समोर देव येतो, महाराज त्याच्याकडे पाठ करतात देवाकडे. असं 2-3 वेळेस झालं. भगवानला राहावं नाही. भगवान सांगतात, सज्जन महाराज तुमच्यासाठी दर्शनाला मी आलो, तुम्ही माझ्याकडे तोंड करत नाही, पाठ करतात, तोंड फिरून घेतो, असं का? सज्जन कसाई महाराज सांगतात, देवा तुझ्या दरबारात, तुझ्या लोकात न्याय राहिला नाही, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झालाय म्हणजे झालं काय?
काय झालं? भगवान विचारतात सजन महाराज देवा, माझा काही दोष नसताना, माझ्या मनात पाप नसताना माझे हात तुटले, मला शिक्षा झाली, मला दंड झाला, मला तरी वाटतं तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. याचं कारण काय? माझा जर गुन्हा नाही, दोष नाही, तर मला शिक्षा का? भगवान सांगतात सज्जन महाराज, तुमचे जे हात तुटले त्याला कारण या जन्मातलं कर्म नाही, तुम्हाला जे दुःख झालं ते मागच्या जन्मातलं कर्म आहे. विठ्ठल काय झालं तेव्हा? मग देवाने सांगितलं मागच्या जन्मात त्या बाईचा पती हा खाटीक होता आणि ती बाई गाय होती. तो खाटीक गायीला घेऊन कापण्यासाठी ओढत चालला. ओढत असताना त्या गायीने त्याच्या हाताला झटका दिला, गाय निसटली, सुटली, गाय पळू लागली. तो खाटीक तिला पकडण्याकरता गायीच्या मागे धावू लागला. एका अरुंद रस्त्यामध्ये तुम्ही चालला होता, त्या खाटकाने आवाज दिला, ओ गायीला अडवा, गायीला अडवा. तुम्ही काही एक विचार न करता दोन्ही हात असे आडवे केले. गायीला पुढे जाण्याकरता रस्ता राहिला नाही. गाय जागेवर थांबली. खाटीक आला, त्याने गाय पकडली, घरी नेली आणि गाय मारली, गो हत्या झाली. त्याचा परिणाम मागच्या जन्मात त्याने गाय मारली खाटकाने, म्हणून तो खाटीक आज पती झाला. तीच गाय त्याची पत्नी झाली. मागच्या जन्मात खाटकाने गाय मारली, त्याच पत्नीने डोक्यात दगड घालून त्या खाटकाला म्हणजे नवऱ्याला मारलं. मागच्या जन्मातली फिटम झाली. पण माझे हात तुटले त्याचं कारण काय? भगवान सांगतात तुम्ही दोन्ही हाताने गाय अडवली, त्याचा परिणाम तुमचे दोन्ही हात तुटले. विठ्ठल काय सुख भोगायचं हे दुःख भोगायचं या जन्मातलं नाही, केले कर्म झाले तेची भोग आले. 50% भोगण्यामध्ये आपण परतंत्र आहोत, आपल्या हातात नाहीये. आणि 50% आपण स्वतंत्र आहोत का? या नर शरीराने मिळालेल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपण भक्ती करून परमात्मा प्राप्त करू शकतो. हे 50% याच्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत. विठ्ठल निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरवे, लक्ष 84 न चुके फेरा. दुर्लभ नरदेह मिळाला आपल्याला. या नरदेहात आपण 50% स्वतंत्र आहोत, देव प्राप्त करू शकतो. याकरता आपण अर्धे स्वतंत्र आणि आपण कर्माच्या अधीन अर्धे परतंत्र आहे. झाला मानव देह. आताच 2 मुद्दे झाले. अजून अभंग राहिलाय, विठोबा कमी राहिली. पण मी थोडासा मोठा आस घेतला का तिकडचा आवाज इकडे जाऊ येऊ नये म्हणून थोडं लागून बोललोय. विठ्ठल विठ्ठल झाले. जग शब्दामध्ये पहिला जड, दुसरा पहिला जीव आणि तिसरा आहे देव. आता देव काय? 100% स्वतंत्र देव आहे. आपण 50-50, जड 100% परतंत्र, देव 100% स्वतंत्र आहे. कसा? देव स्वतंत्र आहे, फक्त एक आहे. त्याला अवतार कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, याला फक्त त्याला अवतार घेण्याकरता भक्त कारण ठरतात. त्या भक्तामुळे देव अवताराला येतो, भक्तामुळे देव म्हणून तसा होतो. विठ्ठल सांगता आम्ही त्याचे दास झालो आणि भक्ती केल्यामुळे देवाला आग्रह धरला. आमच्या भावनेमुळे देव आम्ही म्हणून तसा होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जैसा केला तैसा होय, नाहीतरी जसा केला तसा होतो, राधावे सोय धरून. 3ऱ्या चरणात तुकोबा सांगतात असा भगवान परमात्मा आमच्यासाठी जसा म्हणून तसा होतो. भक्तासाठी देव भक्त म्हणतील तसा कसा होतो हे प्रसंग सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. राम प्रभूचा अवतार झाला, अवतार संपुष्टात येणार, अवतार संपवणार परमात्मा जाणार. तेव्हा हनुमंतरायला कळलं. हनुमंतराय रामप्रभूच्या जवळ आले आणि चेहरा पाहिला पडलेला हनुमंतरायांचा नाराज चेहरा पाहिला. आणि नाराज चेहरा पाहिल्यानंतर भगवान परमात्मा विचारतो हनुमंता, अरे कसा दिसतोय, नाराज दिसतोय, काय कारण आहे? हनुमंतराय सांगू लागले विठ्ठल विठ्ठल हनुमंतराय सांगतात देवा तुम्ही आता जाणार, हा अवतार संपवणार, मला राम रूपामध्ये दर्शन कधी देणार ते सांगा. भगवान रामप्रभू सांगतात मी पुढचा अवतार भगवान कृष्ण परमात्मा म्हणून येणार आहे. मी गोकुळातून मथुरेत जाईल, मथुरेतून द्वारकेमध्ये जाईल, द्वारकेत गेला की मग तुला राम रूपामध्ये दर्शन देईल. हे वचन दिलंय आणि रामप्रभू अवतार संपुष्टात आला. रामप्रभू पुन्हा
कृष्ण रूपाने भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. 11 वर्ष 11 महिने 11 दिवस राहिले, मथुरेत गेले. तिथेही त्रस्त झालं, त्रस्त केलं राक्षसांनी, दुष्टांनी. तेव्हा मथुराही सोडली आणि द्वारकेमध्ये गेले. रचिली द्वारका तुका म्हणे, द्वारका नगरी रचली आणि द्वारकेमध्ये भगवान परमात्मा राहत असताना हनुमंतरायांना कळालं की भगवान परमात्म्याने आपल्याला वचन दिलं की तुला राम रूपात दर्शन देईल, आपण आता दर्शनाला जावं. विठ्ठल विठ्ठल राम रूपाचे दर्शन देणार आहे आपल्याला, आपण दर्शनाला जाऊ. हे हनुमंतरायांना कळालं. हनुमंतराय द्वारकेमध्ये आले, पण प्रत्यक्ष न जाता एका बागेमध्ये थांबू लागले. वानर म्हटले, वानर स्वभावाप्रमाणे वानर चेष्टा करू लागले. झाडाचा पाला तोडायचा, झाडाच्या फांद्या तोडायच्या, फळं तोडायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठेतरी त्रास द्यायचा, असं काहीतरी करू लागले. तर ही बातमी कृष्ण परमात्म्याच्या कानावर गेली आणि भगवान कृष्ण परमात्म्याला कळालं की आपल्याला या ठिकाणी वानर हे दुसरं तिसरं कोणी नाही, हनुमंतराय आहे. आपण वचन दिलंय राम रूपात दर्शन द्यायचं, आता ती वेळ आली. मग आपण करावं काय? राम रूपात हनुमंतरायांना दर्शन द्यायचं म्हणून कृष्ण परमात्म्याने युक्ती केली. कारण या लीलेमध्ये एका कामातून, एका लीलेतून 3 गोष्टी पार करायच्या होत्या देवाला, ज्याला आजच्या भाषेत 3 in 1 बोलतात. म्हणजे रुक्मिणी सत्यभामातेला सौंदर्याचा अभिमान झाला, तो घालवायचा होता. गरुडाला अभिमान झाला होता, तोही घालवायचा होता. आणि हनुमंतरायांना राम रूपात दर्शन द्यायचं होतं. विठ्ठल जवळ असलेल्या गरुडाला कृष्ण परमात्मा सांगा, गरुडा जा रे, कोणतं वानर आलंय, जा त्या वानराकडे जा, त्याला म्हणावं तुला बलराम दादाने बोलवलंय. आता मोठ्या माणसाला लहान काम सांगितले अपमान झाल्यासारखं वाटतंय. गरुड एवढा मोठा देवाचं वाहन, त्याला सांगितलं माकडाला बोलव, गरुडाला काय बरं वाटेल का? अपमान झाला, पण देवाला नाही बोलता येत नाही म्हणून गरुड कसा तरी उठला आणि त्या बागेत गेला. हनुमंतरायांच्या जवळ असा गेला आणि सांगला, ए माकडा, तुला बलराम दादाने बोलवलंय. आता हनुमंतराने कधी बलराम शब्द ऐकलाच नव्हता. तर हनुमंतराने एकच राम माहिती होता, तो दाशरथी राम. हा बलराम आला कुठून? बलराम शब्द ऐकला हनुमंतरायला क्रोधच आला. पुन्हा ती गरुड सांगते, ए माकडा, तुला कळत नाही का, ऐकायला येत नाही का, तुला बलराम दादाने बोलवलं, सांगतो ना. असं 2-3 वेळेस झाले. हनुमंतरायांचा राग अनावर झाला आणि सांगितलं, ए अरे मला ऐकायला येत नाही, जवळ ये मग सांग. गरुड असा हाताखाली घेतला आणि सांगितलं, काय रे? अरे माकडा, तुला बलराम दादाने बोलवलंय. असं बलराम शब्द बोलल्याबरोबर हनुमंतरायांनी कानाखाली एक जोरात झापड मारली. तसा फडफड करत जीव हे गरुड देवाच्या चरणाजवळ जाऊन पडला. भगवान कृष्ण परमात्मा विचारता, गरुडा काय म्हटले रे ते? काय म्हटले ते? मारायची होती ती इथंच मारायची ना, तिथे नेऊन का मारलं? भगवान सांगतात, गरुडा कान घरी टोचले का पिकतात, दुखतात, सोनाराकडे जावं लागतं. विठ्ठल काय झालं? त्याने टोला मारला आणि जीव घेऊन इथं आलो. काय झालं म्हणजे काय? असं आता एक काम कर, आता जा पुन्हा आणि आता जाऊन त्यांना म्हणाव दाशरथी रामाने बोलवलंय. भगवान सांगतात, दाशरथी राम. गरुड सांगतो, देवा पहिलं खरं बोललो तेवढी जोरात मारली, आता दाशरथी राम नाहीये, आता खोटं बोलले तुम्ही राहणारच नाही मात्र, तर धाम परम म्हणून काय करा, आता नाही जात. भगवान सांगतात, काळजी करू नको, दाशरथी रामाने बोलावलं म्हटल्यावर ते वानर येईल बघ, तू काळजी काय करतो. गरुड गेला. इकडे सत्यभामा मातेला भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की हनुमंताला राम सीता रूपात दर्शन द्यायचंय. सत्यभामे तू सीता बनली. सत्यभामा मातेला सौंदर्याचा अभिमान होता, माझ्यासारखी सुंदर कोणीच नाही अशी समजत होती. ती मेकअप करण्याकरता गेली. मेकअप करून जेव्हा रस्त्याने निघाली येण्याकरता नारद बाबाची भेट झाली. नारदाने विचारलं, आई साहेब नटून थटून आज कुठं चाललंय, काय भानगड आहे? सत्यभामा माता सांगते, नारद बाबा खरंच सांगायचं म्हणजे देवाने सीता होऊन मला बोलवलंय, सीतेसारखी बनवून बोलवलंय. नारद बाबा खरं सांगा, सीता अशी दिसायची का? काय बोलली? सीता माझ्यासारखी दिसायची का? नारद बाबा सांगा, आई साहेब खरं बोलून बोला, सीतेच्या दासीच्या नखाची सुद्धा तुम्हाला बरोबरी नाही. काय बोलली? सीतामाईच्या दासीच्या नखाची सुद्धा तुम्हाला बरोबरी नाही असं बोलल्यावर खरं सर्व अभिमान नष्ट झाला. अजून सुंदर होऊन या. आणि अजून मेकअप रूम मध्ये गेल्या. तेवढ्यात हनुमंतराय इकडे जवळ आले आणि मग आता दर्शन द्यायचं सीता रूपात. जवळच रुक्मिणी आई साहेब आहे, जगत जननी आहे, तिला सौंदर्याची काय गरज आहे? भगवान सांगतात, रुक्मिणी आपल्याला हनुमंतरायला राम सीता रूपात दर्शन द्यायचं, चला. रुक्मिणी साहेब देवाच्या आणि शेजारी उभ्या झाल्या. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा, जैसा
जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. तुकोबराय आता आमच्या हरीच्या दासांसाठी देव जसा म्हणू तसा होतो धावे सोय धरोणी. असा परमात्मा आमच्यासाठी होतो का? आम्ही त्याची दास झालो. आम्हा हरीच्या दासा काही त्याची दास झाल्यामुळे आम्हाला त्रैलोक्यात भीती राहिली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. का? त्याचा कारण जो आमच्यासाठी आलेला देव आहे तो आम्हाला मागे आणि पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आगात निवार आहे असा तो आमच्यासाठी मागे पुढे उभा राहतो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. अजून कसा होतो? हो तो परमात्मा जसा म्हणून तसा होतोच होतो. असा आमच्यासाठी देव करत असल्यामुळे आम्ही आहे संसारामध्ये ज्या परिस्थितीत असो अनुकूल प्रतिकूल सुख दुःख कसंही असो आम्ही त्या परिस्थितीमध्ये देवाचं विठोबाचं सुखाने गुणांवर करू अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवे गोडे संकट. तुकोबरायचं आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने त्या विठोबाला उभी गाऊ. आपणही आपल्या जीवनामध्ये विठोबाचं गुणांवाद सुखाने करा. दुःखातही गा आणि सुखातही गा. आपण देवाला गायल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा आपल्या मागे पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संकटातून कोड्यातून आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणू तसा देव झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी एकच औषध आहे ते म्हणजे आपण सर्वांगाने हरीचे दास व्हा आणि त्याचं गुणानुवाद करा. विठोबाचं गुणानुवाद करा. जीवनामध्ये भगवान परमात्मा आपल्याला संकटातून वाचवल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम द्यायचा. अभंगाच्या एका चरणाचा धावता काही क्षण विचार करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा प्रभूचरणी आणि भगवान काशी विश्वेश्वराच्या चरणी मातुलेश्वर भगवंताच्या चरणाविधी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या निमित्ताने आपला अखंड हरिनाम सप्ताह आपण ठेवलेला आहे. तेव्हा खूप आनंद वाटला, समाधान वाटलंय की एवढा आणि सुंदर हा उत्सव, एवढी साऊंड सिस्टम चांगली, एवढे गायक वादक या ठिकाणी माता भगिनी काय असेल आपण सर्व महाराज मंडळी आहे. आपणही या ठिकाणी सर्व साऊंड सिस्टम चांगलं सर्व चांगले. बाहेरून आलेली भजनी मंडळ आहे. आज मला वाटतं आणि वाडगावहून गिरणाऱ्याहून आणि आपल्याला आयुर आरोग्य प्राप्त होईल अपेक्षा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. 6-7 वर्षानंतर येण्याच्या योगाला हरिभक्त पाटलांनी म्हणे संपर्क केला. महाराज मातुरीला सेवा आहे आणि त्यांच्या संपर्कानुसार सेवा करण्याच्या योगाला सुंदर असे मंडळ आहे. काय ग्राम विकास मंडळ ट्रस्ट या मंदिराचं ट्रस्ट आहे. ग्राम विकास मंडळ सुंदर असं ट्रस्ट त्याद्वारे हा उत्सव पार पडतोय. परमात्मा करो इवलेश रूप लाविले द्वारे त्याचा वेदू गगनावरी. सुंदर असा उपक्रम व्हावा आणि आपण सर्वच ग्रामस्थ एका धर्मछत्राखाली यावं आणि एकत्र येऊन भक्ती व्हावी असे भगवान सर्वांना ईश्वर प्रार्थना करून सर्वांना आणि देव अशी सद्बुद्धी देव वसुधैव कुटुंबकम या पदावर आपण यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल